राज्यात उन्हाचा चटका वाढू लागलाय तर संध्याकाळी पावसाच्या सरी हजेरी लावतायत। मागील 3 दिवसात राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळतायत। आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे। तसंच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा, वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा इशारा आहे। तसंच अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्टही वर्तवण्यात आलाय। तर उर्वरित राज्यात उन्हाचा झटका वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे। राज्यात मागील 24 तासात अमरावती येथे उच्चांकी 44.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। त्या खालोखाल अकोला, वर्धा येथे अनुक्रमे 44.3 आणि 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। तर पुढील 3 दिवसात राज्याच्या काही भागांमध्ये कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। राज्यात उन्हाचा चटका सकाळपासून जाणवतोय, तर दुपारी वारा आणि विजांसह विविध भागात मध्यम पावसाच्या सरी हजेरी लावतात। गुरुवारीही राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रो1ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।